हा सामना 5 षटकांचा असेल. चला मॅच सुरू करा. हॅलो, नमस्कार सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा स्वागत असणार आहे टेनिस बॉल क्रिकेटची पॉवर हाऊस टिळक नगर मध्ये. आणि टिळक नगर मध्ये सुरू असणारा हा टिळक नगर कपचा सोहळा. आज पहिला दिवस व्यावसायिक संघ दाखल झालेले आहेत आणि आता चालू होणारा सामना आयनॉक्स वॉरियर चेंबूर अर्जुन कांधारी प्रतिष्ठान बांद्रा आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर शीतलाई कोणकाई विटावा भांडूप स्ट्रायकर असा सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीम बलाढ्य आहेत. फलंदाजीसाठी घाटकोपरचे आकाश जांगीड आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर अजित यादव आपण यांना पाहतोय. क्वार्टर फायनलची मॅच यामध्ये जो जिंकणार आहे सकाळच्या सत्रात चांगली कामगिरी करणारा दादर चॅलेंजर या टीम बरोबर सामना खेळणार आहे. त्यामुळे या मॅच कडे आपण जाणार आहोत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. आकाश जांगीड इन फॉर्म आहे. जबरदस्त बॅटिंग सध्या ते करतायत आणि स्पेशली रबर बॉल क्रिकेट खूप चांगले खेळतात घाटकोपर पंतनगरचे खेळाडू. तर दुसऱ्या बाजूला पाहायला मिळतात आपल्याला बिलाल शेख ज्युनियर चिता कॅम्प एक्सप्रेस. मॅचला होते सुरुवात. एक महत्वाची मॅच क्वार्टर फायनल. पहिला बॉल पहिल्याच बॉलवर सिक्सर. जबरदस्त सुरुवात केली आहे. टायमिंग जबरदस्त असतं आकाश यांचं आणि पहिल्याच बॉलला समोर फोर्स केलंय आणि षटकार मारलाय. षटकाराने सुरुवात झाली या मॅचची. परंतु बिलाल असे गोलंदाज आहे जे केव्हाही कमबॅक करू शकतात. वेग त्यांची ओळख आहे. समोर आकाश बॅटिंग साठी आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न. हा पलटवार होता बिलालचा परंतु फिल्डर थोडेसे दूर आहेत. त्या ठिकाणी कोणीच नाहीये. 2 रन कंप्लीट केले गेले आणि तिसरीचा कॉल दिला गेलेला आहे. हा अजितचा कॉल होता. डेंजर एंडला ते होते. थ्रो तिकडे जाणार अजितला माहिती होतं आणि त्याच्यामुळे 1 2 3 2 बॉल मध्ये 9 रन झालेले आहेत. बेस्ट वर्सेस बेस्टची ही लढाई आहे. अजित यादव यांना आपण बॅटिंग साठी पाहतोय. फटका चांगला खेळलाय.
पाहूया फिल्डर त्या ठिकाणी निघालेले आहेत. एक रन कंप्लीट आणि फिल्डिंग चांगली पाहायला मिळते आणि थ्रोही तेवढाच चांगला आहे. वा, मुजम्मिल होते तिकडे, तत्परतेने बॉलवर आले आणि फेकी केली, तोपर्यंत एक रन मिळणार आहे. स्कोर झालाय 10. आज दिवसभरात मोठ्या ग्राउंड मोठा आहे परंतु रन सुद्धा होत आहेत. 5 ओव्हर मध्ये 92 झाल्या, 5 ओव्हर मध्ये 90 झाल्या, 91 झाल्या. 86चं टार्गेट पाहायला मिळालं, 77चं टार्गेट पाहायला मिळालं, 67चं टार्गेट पाहायला मिळालं. रन भरपूर झालेले आहेत. मजा आहे या ग्राउंडवर क्रिकेट खेळण्याची. मुंबईतील सर्वाधिक मोठ्या ग्राउंड पैकी एक. मोठ्या याकरता ज्यावर टेनिस आणि रबरच्या बॉलच्या मॅचेस होतात त्या ग्राउंड बद्दल म्हणतोय. अपुल करण्याचा प्रयत्न, टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये परंतु एक रन घेतली गेली आहे. फिल्डर येत आहे तिकडे अतिशय जलद गतीने. वेदांत देसाई थ्रो केलाय परंतु बॅकअप नाहीये. 2 रन तिकडेही मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे जाताना पाहायला मिळते. 12 वर ओव्हर नंबर 1 मार्गस्थ आहे. हो, यावेळेला कमबॅक केलाय. चांगला बॉल पाहायला मिळालाय परंतु एक रन तिकडे घेतली गेली आहे. उमर स्वतः तिकडे पोहोचलेले आहे. दुसरीचा कॉल दिला आहे आणि पाहिलं नॉन स्ट्राईक इनला कोणी नाहीये. आकाशने कॉल दिला दुसऱ्या धावेचा. आणि या मोठ्या मैदानातील क्रिकेटची हीच मजा आहे जिकडे सिंगलचं डबल मध्ये, डबलचं टेबल मध्ये या ठिकाणी रूपांतर होतं. धावसंख्या पुढे गेलेली आहे ती आता 14. पहिली ओव्हर सुरू आहे. 14 धावा धाव फलकावर. शितलाई कोणकाई, विटावा, भांडूप स्ट्रायकर, दुसऱ्या बाजूला आयनॉक्स वॉरियर, कांदारी यांच्यातील सुरू असणारी ही मॅच पाहायला मिळते. रती महारथी दोन्ही बाजूला आहेत. मजा येणार आहे या मॅच मध्ये. भांडूपचा संघ देखील जर पाहिलं तर गेल्या काही वर्षात पावसाळी क्रिकेट विशेषतः आशिष आणि अमीन आणि कंपनी, तेजस भाऊ कारकर यांची टीम चांगला पूर्ण श्रद्धांजली त्यांच्याही आठवणी आहेत. महाराष्ट्रातील एक चाणाक्ष कर्णधार म्हणून सुद्धा रमेश शर्मा यांची ओळख राहिलेली आहे. अक्षय चौरसिया यांना आपण बॉलिंग साठी पाहतोय. युवा गोलंदाज आहेत बदलापूरचे. पाहूया कशा प्रकारची आज कामगिरी करतील. 16 धावा धाव फलकावर आहेत. अजित यादव मुंबई प्रीमियर लीग सुद्धा खेळली या खेळाडूने. वानखेडे स्टेडियमवर असं लेदर बॉल क्रिकेट मधील देखील एक चांगलं नाव आहे अजित यादव, ज्यांना आपण बॅटिंग साठी पाहतोय. तर बदलापूरचा युवा गोलंदाज पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. आज हे टिळक नगर मध्ये आलेले आहेत आणि टिळक नगर मधील क्रिकेटचे चाहते खेळाडू यांनी मात्र मनमुराद आनंद घेतला या मॅचचा. टेनिस क्रिकेटची पॉवर हाऊस टिळक नगर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत असणार आहे. हो, पहिला बॉल चांगला. रसिया या वेळेला थोडासा लांबून खेचण्याचा प्रयत्न राहिला. बॉल स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दिशेने मार्गस्थ होतोय. एक रन तिकडे मिळणार आहे. मैदान मोठं असल्याकारणे दुसरीचाही प्रयत्न होतोय आणि धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. मोठा फटका नाही आला या ओव्हर मध्ये अजूनही. धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. 19 वरी धावसंख्या आहे. अक्षय चौरसिया, आकाश जांगीड, कमी गतीचा बॉल परंतु लपेटलाय. आकाश जांगीडने बॉलला आकाश दाखवलंय आणि लांबचा रेंजच मारायला आवडतं या खेळाडूला आणि मारला लांब लचक षटकार. बॉलला येऊ दिलं, बॉलला फिरू दिलं, पाहिलं हा बॉल लपेटला. मग लेग स्पिन करण्याचा प्रयत्न होता खरा परंतु विथ द स्पिन खेळला आणि सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय आकाश जांगीडने. पंतनगरच्या या खेळाडूची चर्चा का आहे आज बॅटिंगच्या द्वारे पाहायला मिळते. हो, आता चांगला बॉल आहे.
कमबॅक केलंय या युवा बॉलरची सुद्धा चर्चा आहे. बॅटर सुद्धा जबरदस्त आहे आणि बॉलरकडे सुद्धा चांगली क्षमता आहे. डॉट बॉल आलाय. या पहिला बॅटची कडा घेत बॉल मागे निघालेला आहे. बिलाल आहे तिकडे. 1 रन मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 26 वर धावसंख्या. दुसरी ओव्हर सुरू आहे. 5 षटकांचा असणारा हा महत्वपूर्ण सामना आपल्या भेटीला आलाय. अक्षय फटका चांगला आहे परंतु तिकडे फिल्डर येत आहेत. अमन मणियार. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. हे षटक बऱ्यापैकी राहिलं असंच म्हणावं लागेल कारण या ओव्हर मध्ये फक्त 11 रन आल्या. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली आहे बिनबाद 27. षटकाराने धावसंख्या पुढे जाते. 2 बलाढ्य टीम मधील आणखीन एक महत्वाची मॅच आपल्या भेटीला आलेली आहे. टेनिस क्रिकेट .in वर प्रेक्षक जे जुडलेत त्या सगळ्यांचं स्वागत. पुन्हा एकदा बिलाल यावेळेला बॉलला फिरू दिला आणि त्याच्यानंतर स्क्वेअर लेगला खेळले. 1 रन कंप्लीट. दुसरीचाही कॉल दिला जातोय परंतु थांबवलाय. अजितने पाहिलं की इकडे रिस्क असू शकते. थांबवलं स्वतःला. तिसरी ओव्हर सुरू आहे. ते 34 धावा झालेल्या आहेत. सकाळपासून मोठ्या प्रमाणावर रन पाहायला मिळाल्या. काही खेळाडू कदाचित पहिल्यांदा या मैदानावर आले असतील तर तेही खुश झाले असतील. संतोष बंड यांना सुद्धा जुन्या आठवणी जागृत झाल्या या मैदानात आल्यानंतर बंड्याबाईच्या. वेगात बॉल टाकलाय परंतु अचूकतेवर नव्हता. वाईट बॉल. धावसंख्या 35 वर. आम्ही आभारी आहोत हनुमान स्पोर्ट्स क्लब, राहुलभाई वाळंज, त्याचबरोबरीने प्ले बॉय स्पोर्ट्स क्लब, टिळकनगर पोलीस स्टेशनचे आभारी आहोत. अमित सातार्डेकर यांचे आभारी आहोत. सुषम सावंत साहेब नगरसेवक, त्याचबरोबर हेमंतजी मापुसकर, श्री साई स्पोर्ट्स. बॅटच्या टोकाला बॉल लागला. 1 रन तिकडे घेतली जाते. फिल्डर थोडेसे दूर आहेत हे पाहिलं आणि अजित यांचा कॉल लगेच दुसऱ्या धावेसाठी. ही मॅच सुद्धा जबरदस्त होणार आहे कारण स्कोर बनतोय. धावसंख्या 37 झाली. अर्धा डाव संपलाय. 37 धावा धाव फलकावर आहेत. सचिन सावंत डीएसपीएल चे आयोजक त्यांचे आभारी आहोत. विनायक जाधव मित्र परिवार, गोराई बोरिवली, टेनिस क्रिकेट .in, सुभाष कोंडर, प्रॅक्टिस बॉईज टिळकनगर, अरुण स्पोर्ट्स. ओ हो हो, वेग आहे बिलालची ओळख आणि एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळालाय. सेंटिलोचे देखील आम्ही आभारी आहोत. सोहन किवाळे, अशोक गायकवाड, सह्याद्री क्रीडा मंडळ, अनिकेत मोरे, आदित्य स्पोर्ट्स या सगळ्यांचे आभारी आहोत. 37 धावा धाव फलका. दीपने घेतलेली एक चांगली कॅच पाहायला मिळाली आणि आकाश जंगदीपने घेतलेली एक चांगली कॅच पाहायला मिळाली आणि आकाश जंगीड बाद झालेत परंतु त्याच्या अगोदर खूप चांगली खेळी केली आकाश यांनी. 26 धावा आपल्या टीमसाठी केल्या. जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात करून दिलेली आहे.
रोहन साळुंके मागील मॅचचे हिरो, अंधेरीच्या अंबोलीचे खेळाडू, रामदास मैदान इथून सुरू झालेला प्रवास या खेळाडूचा, परंतु बिलाल यांनी घेतलेली विकेट, धावसंख्या 37, तिसरं षटक मार्गस्थ आहे. मॅच महत्वाची आहे. ओ हो हो हो, बिलाल चिता कॅम्प एक्सप्रेस यासाठी त्यांना म्हटलं जातं. काय बॉल टाकलाय, वा वा वा. षटकाराने सुरुवात झाली, परंतु शेवट मात्र डॉट बॉलने केलाय आणि 2 ओव्हरमध्ये 26 दिल्या, एक विकेटही घेतली बिलाल यांनी. 3 ओव्हरचा खेळ संपतो, धावसंख्या झाली आहे 37. 2 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. आपल्या मुलाचा आणि नातवाचा खेळ पाहण्यासाठी देवीदास देसाई साहेब आणि त्याचबरोबरीने म्हणजे वेदांत त्यांचे आजी बाबा हे सुद्धा या ठिकाणी मॅच पाहण्यासाठी आलेले आहेत. तर देवीदास देसाई साहेब आपलं सुद्धा हार्दिक स्वागत, आई आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. मॅच सुरू आहे, जबरदस्त सामना होईल. अजित मैदानात आहेत आणि रोहन त्यांची साथ देण्यासाठी आलेत. 12 बॉल बाकी आहेत आणि 12 बॉल मध्ये जरी या ठिकाणी 25-30 आल्या मॅच चांगली होऊ शकते. 2 बलाढ्य टीम मधील ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. रोहित यादव मागील मॅच मध्ये सामनावीराचा पुरस्कार आपल्या फिरकीच्या जोरावर मिळवला होता, परंतु आता समोर तेवढंच मोठं आव्हान आहे. उलटा टाकलाय, परंतु तो अजितने ओळखला आणि पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. वा वा वा, सिक्सर. रॉंग वन करण्याचा प्रयत्न होता. टॅलेंट आहे, डेअरिंग आहे या बॉलरकडे, परंतु अजित सुद्धा काही कमी नाहीयेत. पुन्हा एकदा बिग हिट केलाय. हा बॉल हवेत आहे आणि पुन्हा एकदा बॉल जातोय सीमारेषा पार. षटकार. बॅक टू बॅक 2 बॉल 2 षटकार. अजित दोन बॉल 2 षटकार. याचाच उल्लेख आम्ही करत होतो की ही मॅच चांगली होणार आहे. दोन्ही टीम बलाढ्य आहेत. तेजस भाऊ कारकर, आशिष अमीन यांची टीम एका बाजूला, अमित भाई गुप्ता एका बाजूला पाहायला मिळत आहेत. अजित यादव इगल्स ठाणे स्ट्रायकर टीम मध्ये देखील खूप चांगली कामगिरी केली होती. ओ हो हो, हा बॉल खेळण्याचा प्रयत्न, जमीन लगत बॉल मार्गस्थ होतोय. मिड विकेटला थोडासा थांबला, लगेच दुसऱ्या रनचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. विशेष म्हणजे मैदानाच्या भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेतलाय. मोठं मैदान आहे, सिंगल डबल टिबल होऊ शकतात. या मैदानात प्रवीण नायर, सूरज भंडारी यांची आठवण, सचिन सावंत, अगदीच मी पाटील इलेव्हनच्या शरदची सुद्धा आठवण काढेल, कारण पाटील इलेव्हनचे सुद्धा प्लेयर होते ना, ते मात्र सिंगल डबल टेबल अशा पद्धतीचे रन काढायचे. 24 धावा धावफलकावर आहेत. अजित यादव चांगली कामगिरी करतायत. 51 धावा धावफलकावर. अजूनही 9 बॉलचा खेळ या पहिल्या डावातील बाकी आहे. ओ हो हो, फास्टर वन, चांगला बॉल टाकलाय. ओ रनआउटच्या स्वरूपातील रोहन साळुंके यांची विकेट इकडे येताना पाहायला मिळते. हा बॉल थोडासा वेगात टाकला ऑप्टमच्या बाहेर आणि तिकडनं हेलिकॉप्टर पद्धतीचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. 2 सिक्स पहिले आले खरे, परंतु रोहित हा असा बॉलर आहे, सातत्याने काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात, शिकतात. आणि आणखीन एक चांगला बॉल.
रोहित चांगला बॉल, बॉलला जास्त उंची दिली होती. पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने 1 रन मिळेल. दुसरीचा कॉल दिला जातोय. मुझम्मिल अगदी वेगात आले. 2 रन तोपर्यंत इकडे मिळणार आहे. धाव संख्या पुढे जाईल 53, 53. 7 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. एक मोठी मॅच आपण पाहतोय. जो जिंकेल दादर चॅलेंजर बरोबर सेमीफायनलची मॅच खेळणार आहे. ओ ओ काय बॉल टाकलाय. पाहूया, पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहतोय. व्हाईट बॉल. या बॉलच्या उसळीबाबत हा व्हाईट बॉल घोषित करण्यात आलाय. चला, आयोजकांच्या सूचना येतात मॅच सुरू करण्याच्या. चला, मॅच आयोजकांच्या सूचना येत आहेत. मॅच सुरू करायची आहे. चला, मॅच आयोजकांच्या सूचना येत आहेत. मॅच सुरू करायची आहे. रोहित पुन्हा एकदा 54 धावा धावफलकावर आहेत. या षटकात आतापर्यंत 17 रन आल्यात खऱ्या, परंतु काही बॉल खूप चांगले टाकलेत रोहित यांनी. हो 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 हो, आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळाला. वा रोहित वा. खराब सुरुवात झाली होती, परंतु त्याच्यानंतर कमबॅक केले त्यांनी. वा, जबरदस्त गोलंदाजी. ओव्हर संपलेले आहे 4 आणि 4 ओव्हर संपल्यानंतर धाव संख्या झालेली आहे 54. शेवटची 1 ओव्हर बाकी आहे. याच्यानंतर एक मॅच बाकी आहे, त्याच्यामुळे थोडीशी घाई करायची आहे. बॉलिंग मध्ये परिवर्तन केलं जात आहे. बॉलिंग साठी येत आहेत बाला ठाकरे. ही स्पर्धा खेळण्यासाठी जवळपास 1100 किलोमीटरचं अंतर कापून इकडे आलेले आहेत. गोंदियामधून दाखल झालाय हा खेळाडू. महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या बाउंड्रीवर गोंदिया आणि गोंदिया एक्सप्रेस बॉलिंगला. पहिला बॉल यष्टी रक्षकाकडे. ओव्हर 40 मध्ये सध्या गेली 5-6 वर्ष धुमाकूळ घालणारा हा विदर्भातील खेळाडू आज टिळक नगर मध्ये आलेला आहे. गोंदिया एक्सप्रेस बाला ठाकरे. नागपूरच्या मंगलमूर्ती टीमची सुद्धा सेवा बरीच वर्ष केली आहे त्यांनी. ओव्हर फुल टॉस बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. फिल्डर तिकडे पोहोचतायत. 1 रन कंप्लीट, 1 वरच समाधान. शेवटची ओव्हर आहे. बाला ठाकरे चांगली कामगिरी करतायत. स्वतः क्रीडा प्रशिक्षक सुद्धा आहेत. नुकतीच मीरा भाईंदरची रॉयल वॉरियरची जी ट्रॉफी होती, बेस्ट बॉलरचा पुरस्कार सुद्धा त्यांनी घेतला. ओव्हर 40च क्रिकेट गाजवतायत. समोर अजित. यावेळेला स्ट्रोक खेळलाय समोरच्या दिशेने. बॉल हवेत आहे. पाहूया किती लांब जातोय. आणि पकडली गेली कॅच. वा बाला ठाकरे. गोंदिया एक्सप्रेस विकेट घेताना पाहायला मिळत आहेत. अजित यादव आउट. यस, सुरेश गडेकर यांची आठवण करून देणारी ही गोलंदाजी पाहायला मिळते.
55 धावा धावफलकावर. कमबॅक केलं इकडे आयनॉक्स वॉरियर टीमने, परंतु मैदानाच्या आतमध्ये प्रीतम परब पावसाळी क्रिकेटमध्ये स्पेशलिस्ट बॅटर म्हणून गोरेगावच्या या खेळाडूला सुद्धा कित्येक वर्ष आपण पाहिलंय, परंतु बाला ठाकरे यांची कमाल पाहायला मिळते. 3 बॉल बाकी आहेत आणि धावसंख्या जर पाहिली तर 60च्या पुढे गेली तर मॅच मध्ये मजा येईल. प्रीतम परब, हो हो हो, आणखीन एक जबरदस्त बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. बाला ठाकरे जबरदस्त कामगिरी इकडे करतायत. ओ, 2 रन तिकडे मिळणार आहेत. शेवटचे 2 बॉल मात्र या ठिकाणी लेग बाईटच्या रन आहेत, त्याच्यामुळे या रन बॉलरच्या खात्यात तर जाणार नाहीयेत, अतिरिक्त मध्ये जातील. 4 बॉल मध्ये म्हणजे अधिकृतरित्या 1च रन दिलेली आहे. याच गतीने स्कोर येत राहिला तर 62 पर्यंत जाईल. शेवटचे 2 बॉल महत्वाचे. प्रीतम परब, बाला ठाकरे, आणखीन एक चांगला बॉल. वाह, जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक बाला ठाकरे तिकडे दाखवतायत. आणि ओहो, या ओव्हर मध्ये बाला ठाकरे यांनी फक्त 2 रन दिलेले आहेत. कमबॅक केलंय आयनॉक्स वॉरियर या टीमने. अक्षयला ऍड केलं. अक्षयने सुद्धा चांगली बॉलिंग केली. बाला ठाकरे यांनी सुद्धा चांगली बॉलिंग केलेली आहे. जिशान मैदानात जात आहेत, परंतु पाहूयात इश्तियाक शेख बॅटिंग साठी आहेत. कमबॅक केलं आयनॉक्स वॉरियरने. 58 धावा धावफलकावर. बाला ठाकरे बॉलिंग साठी. यावेळेला पावर करण्याचा प्रयत्न आणि स्ट्राईक घेऊन एअर स्ट्राईक केलाय इश्तियाकने. जबरदस्त स्ट्रोक खेळलाय. बॉल सीमारेषेच्या पार जातोय. 5 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली आहे 64. जिंकण्यासाठी पाहिजे 65. आजच्या दिवसातील हे सगळ्यात कमी टार्गेट आहे, परंतु फाईट करण्यापर्यंत स्कोर झालेला आहे. बाला ठाकरे यांचंही कौतुक आपण करू. शेवटच्या ओव्हरमध्ये शेवटचा 1 बॉल वगळता चांगली कामगिरी त्यांनी सुद्धा केली, परंतु मॅच कट टू कट आहे आणि मॅच जबरदस्त होईल. पाहूया या दुसऱ्या डावात काय घडणार, 65 होणार की नाही. चला, बॅटर मैदानाच्या दिशेने मार्गस्थ करायचे आहेत. 5 ओव्हरमध्ये 65 करायचे आहेत. सलामीची जोडी मैदानात चालली आहे. मुझम्मिल खान, ओमकार देसाई. सलामीची जोडी 65चा करायचा आहे पाठलाग, परंतु 5 ओव्हरची आहे ही मॅच. दुसऱ्या डावामध्ये काय घडणार यावर सगळ्यांचं लक्ष आहे.
चला मॅचला सुरुवात करायची आहे. 65चा पाठलाग करायचा आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. ओमकार देसाई पहिल्या मॅच मध्ये सामनावीराचा पुरस्कार घेतलाय. याच परिसरातील खेळाडू आहेत कुर्ला नेहरू नगरचे. गेली 20 वर्ष त्यांच्याही नावाचा दबदबा आपल्याला पाहायला मिळतोय भारतीय टेनिस क्रिकेटमध्ये. परंतु दुसऱ्या बाजूला विक्रोळी पार्क साइडचा युवा बॅटर मुझम्मिल खान यांनाही आपण पाहतोय. आणि बॉलिंगसाठी पहिल्या ओव्हरसाठी पहिल्या डावात चित्ता कॅम्पच्या बिलालला आपण पाहिलं. दुसऱ्या डावात चित्ता कॅम्पच्या सोहेलला आपण पाहतोय. आता कदाचित हे कंपल्सरी झालंय. प्रत्येक टीम मध्ये चित्ता कॅम्पचा एक बॉलर तरी पाहिजे असंच म्हणावं लागेल. कारण आकाशला आपण पाहतो. त्याचबरोबरीने सूर्या मणिरत्नमला आपण पाहतो. रसेल आहे. चा पाठलाग करत असताना ओमकार देसाई स्ट्राईक वर. परंतु तेवढेच वेगवान गोलंदाज पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीसाठी सोहेल. मॅचला सुरुवात होईल दुसऱ्या डावाला. एक मोठी मॅच, मोठं मैदान, मोठी स्पर्धा. टिळक नगरचं हे सह्याद्रीचं मैदान आज प्रेक्षकांनी फुलून गेलंय. हे दर्जेदार क्रिकेट पाहत आहेत सगळे. सगळ्यांचं स्वागत. पहिला बॉल काय वेगात टाकलाय. प्रचंड वेग. राऊंड द विकेट बॉलिंग करतायत. पहिला बॉल हा ऑप्टमच्या बाहेर टाकलाय. यॉर्क करण्याचा प्रयत्न होता. पहिला बॉल तर डॉट आलेला आहे. मॅच जबरदस्त होणार आहे. 5 ओव्हर मध्ये 65चा पाठलाग करायचा आहे. 13.45 ची सरासरी अजूनही हवी आहे. बिग हिट टोलावलाय बॉल. टायमिंग नाही झालंय. बॉल हवेत आहे. ओ काय कॅच पकडली आहे. जबरदस्त. जिशानचे हे एफर्ट्स पाहण्याजोगते होते. ऑप्टमच्या बाहेरून उचलला होता हा बॉल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय 2 खेळाडू त्या ठिकाणी आले होते. परंतु जिशानने काय रनिंग कॅच घेतली आहे तिकडे. वा जिशान. आणि विकेट आली आहे. ओमकार देसाई बाद. विकेट आलेली आहे. चांगली सुरुवात भांडूप टीमची झाली आहे. सध्याच्या घडीला उमर खान इन फॉर्म बॅटर. नुकतीच पुरंदर चषक ही स्पर्धा गाजवली होती. बेस्ट बॅटरचा पुरस्कार घेतला होता. उमर खान यांनी बॅटिंगला आलेत. आल्या आल्या पहिलाच बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. जिशानचे एफर्ट्स पाहायला मिळत आहेत. परंतु पंचांनी नो बॉल घोषित केलेला आहे. त्यामुळे 2 रन कंप्लीट केल्या गेलेल्या आहेत. एक नोची रन मिळणार आहे. अशा 3 रन इकडे ऍड होतील. पुन्हा एकदा समोर खेळण्याचा प्रयत्न होता खरा. परंतु 3 धावा धावफलकावर. यावेळेला मिड विकेटच्या दिशेने बॉल मार्गस्थ होईल. फिल्डर येतात तोपर्यंत 1 रन कंप्लीट. दुसरीचा कॉल दिला जाईल का. अजितचा हा थ्रो पाहिला मिळतोय. आणि तिकडे 2 रन कंप्लीट देखील होत आहेत. अक्षयजी निकालजे यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. अक्षय भाऊ या आपलं हार्दिक स्वागत असेल या क्रीडा स्पर्धेमध्ये.
टिळक नगर कप मध्ये अक्षय भाऊ आपलं हार्दिक 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 स्वागत. यष्टीरक्षकाच्या दिशेने बॉल जातोय. चांगली कामगिरी केली आतापर्यंत या बॉलरने, सोहेलने. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा मुंबई सेक्रेटरी अक्षय भाऊ निकालजे यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. या क्रीडा स्पर्धेमध्ये भाऊ आपलं स्वागत आहे. आई बॉल जर पाहिलं तर थोडासा लांब आपटलाय. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 6 धावा धाव फलकावर आहेत. पुन्हा एकदा तेच आणि आता मात्र नो बॉल. पहिल्या षटकात खूप काही घडामोडी घडतायत. tenniscricket.in वर जुडलेल्या सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करू. फ्री हिट घोषित केली आहे पंचांनी. धावसंख्या जर पाहिली तर 7 आहे. उमर खान यांना आपण पाहतोय बॅटिंग साठी. अंधेरी वर्सोव्याचे एक जबरदस्त बॅटर. यष्टीरक्षकाच्या दिशेने बॉल जातोय. अक्रॉस खेडे थोडेसे, परंतु बॉल थोडासा टर्न देखील होतोय. फ्री हिटच्या बॉलवर रन नाही आली आहे. 7 वर धावफलक आहे. 65 चा पाठलाग करायचा आहे. या सोहेलच्या बॉलिंगचं एक वैशिष्ट्य आहे, त्यांचा बॉल अँगल बनवतो. एक अँगल बनवत आतमध्ये येतो. भव्य दिव्य असं आयोजन आहे आणि तब्बल 50,000चा पुरस्कार देखील आहे. यावेळेला समोर वा 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 काय मारलाय कडक फटका. उमर खान ब्रँडेड फटका. सीमा रेषा पार. षटकार येतोय आणि पहिल्या ओव्हर मध्ये स्कोर जर पाहिलं तर झाला आता 13. तेरा धावा धावफलकावर आहे. 4 ओव्हर मध्ये अजूनही 52 पाहिजे आहेत. मॅच चांगली होणार आहे. विशाल कनोजिया यांच्या हातात चेंडू सोपवण्यात आलेला आहे. मुझम्मिल आणि उमर खान ही जोडी मैदानात आहे आणि एक चांगली मॅच आपण सध्याच्या घडीला पाहतोय. तेरा धावा धावफलकावर एक विकेट माघारी परतलेली आहे. एक चांगली स्पर्धा टिळक नगर या टेनिस बॉल क्रिकेटच्या पॉवर हाऊस मध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि चांगला सामना रंगलाय. चला घाई करा, यानंतर एक मॅच आहे आणि 6 वाजायला 10 मिनिटे बाकी आहेत. खोलवा टप्प्याचा बॉल. विशालची ऍक्शन देखील थोडीशी वेगळी आहे. समोर खेळतायत, तिकडे अजित आलेले आहेत. 1 रन मिळणार आहे. 23 बॉल आणि 51 ची आवश्यकता. आणखीन एक चांगला सामना पाहायला मिळतोय. आयनॉक्स वॉरियर चेंबूर विरुद्ध कुणकाई शितलाई विटावा पांडू स्ट्रायकर. आयनॉक्स वॉरियर कांदारी.
विशाल रिव्हर्सचा प्रयत्न, परंतु विशालचा हा बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने जाईल. मोठं मैदान आहे, चौफेर खेळण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉल येतोय. एक बॉल अगदी महत्वपूर्ण आहे. पहिल्या 2 बॉलवर जर पाहिलं तर फक्त 1 रन खर्च केलेला आहे. 14 धावा धावफलकावर. ते अजूनही 22 बॉल आणि 51ची आवश्यकता. आणखीन एक चांगला बॉल, पुन्हा खोलवर टप्प्याचा बॉल, परंतु फिल्डर नाहीये तिकडे. 1 रन कंप्लीट केलाय. जोपर्यंत फिल्डर येणार दुसरीचा कॉल दिलाय. बॉलर जागेवर नाहीये आणि 2 रनने धावसंख्या पुढे जाते. 21 मध्ये 49. आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय, जो कळायला मार्ग नाहीये. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला, ज्याच्यासाठी उमर रेडी नव्हते, परंतु मॅच विनर आहेत उमर, खेळावं लागेल. अजूनही जर पाहिलं तर येणाऱ्या कालावधीमध्ये 20 बॉल बाकी आहेत. 49 अजूनही करायचे आहेत. एक बॉल महत्वपूर्ण. टिळक नगर कप पहिल्याच दिवशी चांगली मजा आली आहे. बिग हिट, जबरदस्त स्ट्रोक. उमर खान यांच्या बॅट मधून बॉल सीमा रेषा पार. षटकार काय मारलाय, जबरदस्त हिट केलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. जबरदस्त पॉवर, टायमिंग या सगळ्या गोष्टी होत्या या स्ट्रोक मध्ये. या षटकाराने मॅचचं गणित पुन्हा एकदा थोडंसं बदललेलं आहे. स्कोर पुढे गेलेला आहे 22. ओव्हर नंबर 2 सुरू आहे. जवळ मॅचच्या दिशेने 22 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑप्टमच्या बाहेर बॉल आहे. पाठीमागे मार्गस्थ होईल. व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलाय आणि 2 रन तर इकडे सुद्धा मिळणार आहेत. चोवीस धावा धावफलकावर. एखादी चांगली ओव्हर पुन्हा एकदा बॉलिंग टीमला सुद्धा मॅच मध्ये घेऊन येऊ शकते. चांगली मॅच चालली. 19 बॉल 41 अजूनही पाहिजेत. हो मुझम्मिल साठी टाकलेला हा बॉल पाठीमागे मार्गस्थ होईल. प्रचंड वेगात एक चांगला बॉल इकडे पाहायला मिळाला, जो मात्र पाठीमागे यष्टीरक्षकांना सुद्धा नाही मिळालाय. हो थोडासा हवेत सुद्धा स्विंग झाला हा बॉल. पाठीमागे जातोय. 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि 2 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे 25 आणि या मॅचला जिंकण्यासाठी 18 बॉल 40. रिव्हर्सचा प्रयत्न या ठिकाणी केलाय खरा. मुझम्मिल बॅटिंग साठी पाहायला मिळत आहेत.
बायच्या स्वरूपातील 1 रन तिकडे मिळणार आहे. 17 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 39. सव्वीस धावा धावफलकावर आहेत. उमर खान आणि दुसऱ्या बाजूला मुझम्मिल ही जोडी मैदानात आहेत. उमर 10 बॉल मध्ये 18 वर खेळतात. मुझम्मिल 3 बॉल मध्ये 2 वर खेळतात. 17 बॉल मध्ये अजूनही जर पाहिलं तर 39 पाहिजेत. सोहेलला पुन्हा एकदा बॉलिंगला आमंत्रित केलं आणि दुसऱ्या बाजूला उमर खान आहेत. काही शीतलाई विटावा ऑन स्ट्रायकर. फटका फसलाय. बॉल हवेत. आकाश जांगीड बॉलवर येत आहेत आणि आणखीन एक विकेट. ही मॅच ऑन आहे आणि सातत्याने दोलायमान सुद्धा होते. 16 बॉल 39. दीप चव्हाण बॅटिंग साठी दाखल झालेले आहे. 16 बॉल 39. उमर माघारी परतलेले. सोहेलला यश मिळत आहे. अजूनही दोन्ही टीम साठी हा सामना खुला आहे. ओहो आल्या आल्या पहिलाच बॉल कव्हरच्या दिशेने खेळला दीपने. 1 रन मिळेल. दुसरीचा कॉल परंतु थांबवलंय. एकच मिळेल. पंधरा बॉल अजूनही 38ची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. हे 3 बॉल खूप निर्णायक असणार आहेत. मुझम्मिल आणि दीप चव्हाण एक अंधेरी परिसरातील तर एक विक्रोळीचे बॅटर परंतु चिता कॅम्पचा आणखीन एक वेगवान गोलंदाज आपल्याला इकडे पाहायला मिळतोय. 15 चेंडू 38 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. हा बॉल यष्टीरक्षकाकडे जाईल. सोहेलचा आणखीन एक चांगला बॉल. अक्षय भाऊ निकालजी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. या मॅचचा आस्वाद आनंद ते घेत आहेत. त्यांचेही स्वागत. बॉल टोलावलाय खरा. टायमिंग नाही झालंय. फिल्डर आहे थोडेसे मागे. 1 रन कंप्लीट केला जातोय. दुसरीचाही कॉल दिला जातोय. दुसरी रन कंप्लीट होते. धावसंख्या 2 ने पुढे. 14 बॉल 36 ची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. 13 बॉल. चला 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तेरा चेंडू आणि 36 ची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. एखाद्या मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे. मॅच बनू शकते. दोन्ही बाजूला जाऊ शकते. मुझम्मिलकडे टॅलेंट आहे. गेल्या 2-3 वर्षात या खेळाडूची चांगली चर्चा झाली. त्यांचा परफॉर्मन्स आहे. मुंबईतील आघाडीच्या खेळाडूंमध्ये नाव बनवले या खेळाडूने. ओ हो 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 टोलावलाय का या टीम मध्ये मी खेळतोय आणि सलामीला आलोय सांगतायत विक्रोळी पार्क साइडचे मुझम्मिल. वाह जबरदस्त टोलावला हा चेंडू आणि मॅच गेलेली आता शेवटच्या 2 ओव्हर मध्ये. 12 बॉल मध्ये करायचे 30.
12 बॉल मध्ये 30 ची आवश्यकता आहे. अक्षय भाऊ निकालजे आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांची उपस्थिती या स्पर्धेची शोभा वाढवताना पाहायला मिळते. आपल्या टिळक नगर मधील स्पर्धा आहे. या खेळाडूंना आयोजकांना मात्र प्रोत्साहन देण्यासाठी अक्षय भाऊंचं देखील आगमन झालेलं आहे. इकडे एक युवा नेतृत्व म्हणून आपण अक्षय भाऊंकडे पाहतो. एक चांगली मॅच चालली आहे. खोलवा टप्प्याचा बॉल त्याच्यावर खेळलेला हा स्ट्रोक आणि बॉल पुन्हा एकदा सीमा रेषा पार. 4 चौकार. एंटोपिलच्या आर्यनला आपण बॉलिंग साठी पाहतोय. अजूनही जर पाहिलं तर 11 बॉल मध्ये 26 करायचे आहेत या मॅचला जिंकण्यासाठी. चांगली बॅटिंग होते या स्पर्धेच्या निमित्ताने. मात्र या स्पर्धेची चर्चा महाराष्ट्रभर पाहायला मिळते. सध्या आपल्या बरोबरीने भारतीय जनता पार्टी मुंबई युवा मोर्चा सरचिटणीस अक्षय भाऊ निकालजे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, आस्वाद घेत आहेत. टेनिस क्रिकेटची पॉवर हाऊस म्हणजे टिळक नगर आणि टिळक नगरच्या या क्रिकेटचा आनंद अक्षय भाऊ सध्या घेताना पाहायला मिळतात आपल्याला. 11 बॉल 26. चला घाई करा. ही मॅच जवळपास माझ्या मते आता 1.25 तास झाला मॅच सुरू आहे. अकरा बॉल मध्ये 26 ची आवश्यकता आहे. आर्यन कमबॅक करावं लागणार आहे. समोर दीप सारखा एक धडाकेबाज बॅटर आहे. त्यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न. टायमिंग नाही झालाय परंतु 1 रन तिकडे मिळते. एक बॉल आता खूप महत्वाचा आहे. 10 बॉल मध्ये 25 करायचे आहेत. एका धावेने धावसंख्या पुढे जाईल. एक बॉल आता महत्वाचा आहे. 10 बॉल मध्ये 25 ची आवश्यकता आहे. 40 झालेल्या आहेत आणि अजूनही जर पाहिलं तर 10 बॉल मध्ये 25 ची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा आर्यन. मुझम्मिल एक षटकार जबरदस्त खेचला होता त्यांनी. आज शनिवार असून देखील प्रेक्षकांनी चांगली गर्दी केली आहे. आखूड टप्प्याचा बॉल केला हुक परंतु डेड बॉल आहे. मोये षटकार मारला खरा परंतु बॉल विकेटच्या अगदी पाठीमागे पडला होता आणि पहिला बॉल तिकडे जर अशा प्रकारचा असेल तर तो डेड बॉल घोषित केला जातोय. डेड बॉल. हो कमी गतीचा बॉल पाहायला मिळतोय. टर्न झालाय, पाठीमागे जाईल. एक बॉल आता खूप निर्णायक आहे. बॉल वळला यावेळेला आणि थोडासा खाली राहिला आर्यनचा हा चेंडू. त्याच्यामुळे अंदाज नाही आलाय मुझम्मिल यांना. डॉट बॉल आलाय. समीकरण मात्र पुन्हा एकदा बदलतंय. 9 बॉल 25. पुन्हा एकदा पूल केलाय आणि हा बॉल सीमारेषच्या पलीकडे जाईल. वा अकूट टप्प्याच्या बॉलचा समाचार घेतलाय आणि बॉल सीमारेषच्या पलीकडे. 8 बॉल मध्ये अजूनही करायचे आहेत ते 21. शॉर्ट पिच बॉल होता त्याचा फायदा घेतलाय मुझम्मिल यांनी आणि त्याच्यामुळे आता हे 2 बॉल खूप महत्वाचे असतील. मुझम्मिल 8 बॉल मध्ये 21. चांगली मॅच चालली आहे.
8 मध्ये 21. हो पुन्हा एकदा कमी गतीने थोडासा वळणारा बॉल टाकला गेलाय. बॉल पाठीमागे जातोय. वा आर्यन वा, एक युवा गोलंदाज आहे परंतु बॉल काय टर्न केलाय. मागील बॉल अखूट टप्प्याचा टाकला, आता थोडासा पुढे टाकला, गुडलेन स्पॉटवर टाकला, तिकडनं वळवला, यष्टीरक्षक आकाश यांच्याकडे पाठवलाय. 7 बॉल मध्ये 21 अजूनही पाहिजे आहेत मॅचला जिंकण्यासाठी. मुजम्मिल आणखीन एक बिग हिट केलाय, स्ट्रोक खेळलाय आणि हातामध्ये जातोय. पकडली गेली, कॅच आली आहे, विकेट. आता शेवटचे 6 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी पाहिजे 21. नितेश पोद्दार बॉलिंग साठी आमंत्रित करण्यात येते. पाहूया. 6 बॉल आणि 21 ची आवश्यकता. आयनॉक्स ऑरियर कांदारी, दुसऱ्या बाजूला कोणकाई शितलाई विटावा बांडूप स्ट्रायकर यांच्यातील सुरू. पाहूया बॉलर कुणाला आमंत्रित केलं जात आहे. काही ऑप्शन आहेत, जिशान सुद्धा ऑप्शन या टीमकडे आहे. चला घाई करा, ही मॅच 1.25 तासापेक्षा जास्त वेळ चालली आहे. त्यानंतर एक मॅच होणार आहे. जिशान बॉलिंग साठी मार्गस्थ होताना पाहायला मिळतील. 44 झाले, शेवटची 1 ओव्हर बाकी आहे. 6 बॉल आणि 21. जर का पहिल्या 1-2 बॉल मध्ये षटकार चौकार आला, मॅच इकडनं सुद्धा बनू शकते. ते प्रयत्न करावे लागतील. दीप मध्ये ती क्षमता आहे. गेल्या काही वर्षात दीपने केलेला परफॉर्मन्स त्यांना मोठ्या संघामध्ये घेऊन आलाय. परंतु दुसऱ्या बाजूला वेदांत देसाई सुद्धा आहेत, युवा टॅलेंट. आणि बॉलिंग साठी जर पाहिलं तर कुरार मलाड एक्सप्रेस जिशान यांना देखील आपण पाहतोय. जिशान खान, दीप चव्हाण यांच्यासाठी शेवटचे 6 बॉल 21 ची आवश्यकता आहे. सामना अंतिम टप्प्यात पोहोचलेला आहे. टिळक नगर कप आपण पाहतोय. शेवटची ओव्हर. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर स्ट्रोक खेळलाय परंतु तो जातोय हातामध्ये. फटका चांगला होता, फक्त बॉलने फिल्डर शोधून काढला, त्याच्यामुळे पहिल्याच बॉलवर विकेट. रोहित नार्वेकर गेले बॅटिंग करण्यासाठी. 5 बॉल बाकी आहेत आणि 21 करायचे आहेत. गेम चेंजर रोहित नार्वेकर गेम चेंज करतील का, पाहूयात. जिशान आणि वेदांत देसाई यांना आपण मैदानात पाहतोय. चला थोडीशी घाई करायची आहे. यानंतर एक मॅच आहे. 5 बॉल 21. एक मोठा फटका मॅचचं गणित बदलू शकतो आणि तो खेळावा लागेल. आणि अशा प्रकारचे मोठमोठे स्ट्रोक रोहित नार्वेकर यांनी आपल्या आयुष्यात खूप वेळा खेळलेले आहेत. पाहूया आणखीन एखादी इनिंग मॅच जिंकून देणारी खेळतील का रोहित, कारण जिशानने पहिल्याच बॉलवर विकेट घेतली आहे. रोहित बॅटिंग साठी. मैदान मोठं आहे परंतु आनंद सुद्धा मोठाच आहे. या टिळक नगर मध्ये आल्यानंतर सह्याद्री मैदानामधील फुल टॉस. मैदानाच्या आतमध्ये रोहित आले खरे, परंतु यावेळेला हा बॉल पहिल्याच बॉलवर अजूनही 4 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 21 ची आवश्यकता आहे. हॅट्रिकची संधी आहे अजूनही. पाहूया
बॅक टू बॅक 2 विकेट घेतल्या जिशान यांनी, परंतु अमन मणियार आणि वेदांत या मॅचला जिंकून देतील का याही परिस्थितीमध्ये पाहावं लागेल. 4 बॉल 21. आणि पाऊस आलाय. पाऊस आल्यानंतर पावसाळी क्रिकेटची मजा सुद्धा वेगळी असते. आणि आता पाऊस आल्यानंतर गेम चेंज होईल का? 4 बॉल मध्ये 21 पाहिजेत मॅचला जिंकण्यासाठी. बॉलिंग साठी जर पाहिलं तर जिशान बॅक टू बॅक 2 विकेट घेतल्या. टिळकनगर कप आपण पाहतोय. एका मोठ्या मैदानामध्ये मोठी स्पर्धा. जिशान पुन्हा एकदा समोर. अमन मणियार हा बॉल यष्टी रक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होतोय. रन घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत आणि त्या प्रयत्नामध्ये रनआउटची विकेट आली आहे. शेवटचे 3 बॉल 21. चव्वेचाळीस धावा धावफलकावर. वेदांत देसाई बॅटिंग साठी आहेत. मोठे स्ट्रोक खेळण्यासाठी देखील ओळखले जातात, परंतु पाहूया समोर जिशान. वेदांत पहिला बॉल त्याच्यावर स्ट्रोक खेळलाय खरा. पाहूया आणि तिकडे नो बॉल. कहाणी में ट्विस्ट आणि येतोय षटकार. वा याला म्हणतात मॅच. आणि इकडे हा 7 धावांचा बोनस झालाय. आणि आता मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता असणार आहे. 3 बॉल 14. वेदांत जसे मैदानामध्ये गेले गेम चेंज झालाय. पाहूया पाऊसही आलाय. वा वा वा. जे प्रेक्षक बसले होते आता उभे राहिलेले टाळ्या वाजवायला लागलेले आहेत. मॅच अशा टप्प्यात आलेली आहे. जो गोलंदाज हॅट्रिकच्या उंबरट्यावर होता थोडासा दबावत असणार आहे, कारण यानंतर असणारा फ्री हिट. दोन्ही टीम चांगल्या आहेत. मजा येते. कितीही पाऊस आला तरी मॅच थांबणार नाहीये, कारण हे पावसाळी क्रिकेट आहे. 3 बॉल 14. 3 बॉल मध्ये 14 ची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. पाऊस कोसळतोय. मजा आली आता या मॅच मध्ये. वेदांत ओमकार देसाई बॅटिंग साठी. धो कोसळणारा पाऊस. धर्मवीर चषकामध्ये गेम चेंजर ठरले होते वेदांत महत्वाच्या मॅच मध्ये, फायनल मॅच मध्ये. आणि आता पाहूया वेदांत पहिल्याच बॉलवर षटकार मारतायत. तीन बॉल 14. हो 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 हो. बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहिला मिळेल. एक नंतर तिकडे घेतली गेली आहे. थ्रो केला जातोय आणि आता दुसरा धावेसाठीचा कॉल. आणि इकडे वेदांत पुन्हा एकदा स्ट्राईक वर येत आहेत. आता 2 बॉल बाकी आहेत आणि 13 ची आवश्यकता. चमत्कार काही होणार का इकडे? पावसात असे बरेचसे चमत्कार आपण पाहिलेत. यस, कंपल्सरी चेस नियम आहे, परंतु पाऊस येतोय आणि पाऊस येत असताना काही होतं. दोन बॉल 13. पाऊस येतोय. पाऊस पडल्यानंतर क्रिकेट थोडस बदलतं खरं. वेदांत वेगवान बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहिलं मिळेल आणि कुणकाई शितलाई विटावा भांडूप स्ट्रायकर. अगदी आता विजयाच्या दिशेने वाटचाल. शेवटचा 1 बॉल आणि 12 ची आवश्यकता. दो कोसळतोय पाऊस, परंतु मॅच नाही थांबत आहे.
डेड बॉल, पिचिंग मागे पडली आहे. वेदांत स्ट्राईक घेण्याच्या तयारीत होते. ऊन पावसाचा खेळ चाललाय. बाजूच्या इमारतीवर ऊन पडलं, इकडे पाऊस कोसळतोय. श्रावणातला पाऊसच असा असतो. वा वा वा, बिलालची स्टाईल आवडली. आणि या मॅचला कोणकाही शितलाई विटावा भांडूप स्ट्रायकर या टीमने जिंकलेला आहे 11 धावांनी. अभिनंदन. आणि आता सेमीफायनलची मॅच दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल टॉस करण्यासाठी यायचं आहे. आणि त्याचबरोबरने सोहेल शेख ज्यांनी अप्रतिम बॉलिंग केली, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार असेल. सोहेल, दादर चॅलेंजर कॅप्टन आणि कोणकाही शितलाई विटावा भांडूप स्ट्रायकर कॅप्टन. चला टॉस साठी या. शेवटची मॅच आहे. आणि राकेश भाऊ, आपण किती ओव्हरची मॅच आहे कळवायचे फक्त.